नमस्कार. आजच्या या विशेष अभ्यासपूर्ण सादरीकरणात आपण एका अत्यंत रंजक आणि गूढ विषयाचा वेध घेणार आहोत. शेगावचे श्री गजानन महाराज, त्यांचा अफाट आध्यात्मिक वारसा आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण खरं रहस्य काय आहे माहिती आहे? शेगावला प्रगट होण्यापूर्वीचा त्यांचा प्रवास. आज आपण नेमका याच प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. आणि इथूनच एक सर्वात मोठा, अगदी मनाला भिडणारा प्रश्न निर्माण होतो. 23 फेब्रुवारी 1878 रोजी शेगाव प्रगटण्यापूर्वी गजानन महाराज नक्की होते कुठे? आज लाखो भाविक अत्यंत श्रद्धेने शेगावला नतमस्तक होतात हे तर आपण पाहतोच, पण त्यापूर्वीची ती सगळी वर्षे, हा इतिहासातील एक अतिशय रंजक आणि अचंबित करणारा असा कोडेच आहे. चला तर मग या कोढ्यामागचं रहस्य उलगडूया. बघा, दासगणू महाराजांचा जो अतिशय प्रसिद्ध असा श्री गजानन विजय ग्रंथ आहे, त्यात महाराजांच्या सुरुवातीच्या इतिहासासाठी फारशी नोंद आढळत नाही. पण इथेच एक मोठा ऐतिहासिक दुवा मिळतो, तो कै तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी 1957 मध्ये लिहिलेल्या एका सविस्तर पोथीतून. या पोथीमुळे काय होतं तर लोकप्रिय ग्रंथांमधली ती ऐतिहासिक पोकळी अगदी चपखलपणे भरून निघते आणि महाराजांचा शेगावपूर्व प्रवास आपल्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. तर हा जो संपूर्ण आध्यात्मिक प्रवास आहे ना, तो मुख्यत्वे या काही टप्प्यांतून उलगडतो. शेगावी येण्यापूर्वीचे रहस्य, अक्कलकोटचा स्वामी समर्थांचा सहवास, नाशिकमधली ती 12 वर्षांची कठोर तपश्चर्या, मग लाडकारंजा ते आकोटचा प्रवास, प्रत्यक्ष शेगावचे प्रगटीकरण आणि शेवटी महाराजांची शिकवण आणि वारसा. खरं सांगायचं तर हा प्रवास म्हणजे केवळ एका गावातून दुसऱ्या गावात जाणं नाहीये. एका महान संताकडून दुसऱ्या संताकडे ज्ञानाचं हस्तांतरण कसं होत गेलं, याची ही एक अफाट आणि रोमांचकारी कथा आहे. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, शेगावी येण्यापूर्वीचं रहस्य आणि अक्कलकोटचा सहवास. ऐतिहासिक नोंदी असं सांगतात की महाराजांनी त्यांची सुरुवातीची वर्षे अक्कलकोटमध्ये व्यतीत केली. आता या संपूर्ण प्रवासाचा अचूक घटनाक्रम समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, 1857 मध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट झाले. नंतर 1878 मध्ये स्वामींनी तिथे समाधी घेतली. त्यानंतर डिसेंबर 1885 मध्ये गजानन महाराज लाडकारंजा येथे गेले. जानेवारी 1888 मध्ये आकोटला आणि मग शेवटी सप्टेंबर 1910 मध्ये त्यांनी शेगावी समाधी घेतली. हा असा विशिष्ट घटनाक्रम या आध्यात्मिक कथेचा ऐतिहासिक पाया अगदी भक्कम करतो. या संपूर्ण प्रवासात ना महाराजांना अनेक प्रमुख आध्यात्मिक मार्गदर्शक भेटले, जसे की स्वामी समर्थ, देव मामलेदार, महंत रघुनाथदास, मणिराम बाबा आणि नरसिंग महाराज. विशेष म्हणजे यातील प्रत्येक संताने गजानन महाराजांना त्यांच्या अंतिम उद्दिष्टाकडे, म्हणजेच शेगावकडे जाण्यासाठी अगदी अचूक दिशा दाखवण्याचं काम केलं. पोथीतील नोंदी वाचताना एक अतिशय भारावून टाकणारा प्रसंग समोर येतो. जेव्हा बालअवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळी अक्कलकोटला पोहोचले, तेव्हा स्वामी समर्थांनी त्यांना एका क्षणात ओळखले. स्वामींनी या तरुण तपस्व्याची मूर्ती निहाळली आणि थेट सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला. एवढंच नाही तर स्वामींनीच त्यांना नाशिककडे जाण्याचा पहिला मार्गही दाखवला. इथून पुढचा टप्पा म्हणजे नाशिकमधील 12 वर्षांची तपश्चर्या. स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार बाल गजानन महाराज थेट नाशिकला देव मामलेदारांना भेटायला पोहोचले. तिथे पोहोचल्यावर देव मामलेदारांनी गजानन महाराजांचे जे अंतिम ध्येय होते ना, ते पुन्हा एकदा अत्यंत ठामपणे अधोरेखित केले. त्यांनी महाराजांना स्पष्टपणे सांगितले की स्वामींच्या वचनानुसार त्यांनी विदर्भातील शेगावला जावे. यामुळे काय झालं तर या संपूर्ण प्रवासाची भौगोलिक दिशा अगदी निश्चितपणे विदर्भाकडेच निर्देशित राहिली. आता या प्रवासातली खरोखरच सर्वात रंजक आणि थक्क करणारी गोष्ट कोणती असेल तर हा आकडा 12. कावनई गावातील कपिलधारा तीर्थावर गजानन महाराजांनी सलग 12 वर्ष अत्यंत कठोर तपश्चर्या केली. विचार करा, सलग 12 वर्ष. ही 12 वर्ष त्यांच्या आध्यात्मिक वाटचालीतील खऱ्या अर्थाने एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि कलाटणी देणारा काळ होता. एवढ्या प्रदीर्घ तपश्चर्येचा परिपाक नक्की काय होता? तर ती होती योगसिद्धी. पोथी असं वर्णन करते की या अत्यंत कठोर काळानंतर महंत रघुनाथदास यांनी गजानन महाराजांना योगसिद्धी प्रदान केली आणि हा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच महाराज पुन्हा नाशिकला परतले. यापुढचा भौगोलिक प्रवास म्हणजे लाडकारंजा ते आकोट. नाशिकमधील एका भव्य संत मेळाव्यातून या प्रवासाचा पुढचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. डिसेंबर 1885 ची गोष्ट आहे. बाळशास्त्री गाडगे यांच्या आग्रहास्तव महाराज लाड कारंजा येथे आले. तिथे साहजिकच लोकांनी त्यांना भरपूर कपडे, अलंकार आणि अनेक गोष्टी अर्पण केल्या.
पण महाराजांनी या सर्व भौतिक गोष्टींचा आणि प्रसिद्धीचा स्पष्टपणे त्याग केला आणि ते सर्व तिथेच फेकून दिले. हे असं वागणं त्यांचं आयुष्यभराचं अंगभूत वैराग्य किती प्रखर होतं हे अत्यंत प्रभावीपणे दर्शवतं. या सर्व भौतिक गोष्टींचा त्याग केल्यानंतर महाराज बग्गीजावरा या गावी मणिराम बाबांकडे आले. तिथे त्या दोन संतांमध्ये अत्यंत सखोल अशी आध्यात्मिक चर्चा झाली आणि याच चर्चेनंतर मणिराम बाबांनी महाराजांना थेट आकोडच्या नरसिंग महाराजांकडे जाण्याचा पुढचा मार्ग दाखवला. एक एक दुवा कसा जोडला जातोय हे पाहणं खरंच अद्भुत आहे. इथला सर्वात महत्त्वाचा आणि लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे या अचूक तारखा. बघा, आकोटमध्ये नरसिंग महाराजांनी गजानन महाराजांना अष्टसिद्धी तर दिलीच, पण सोबत एक निश्चित मुदतही ठरवून दिली. नरसिंग महाराजांनी स्वतः 28 जानेवारी 1888ला समाधी घेण्याचं ठरवलं होतं आणि त्यापूर्वी त्यांनी गजानन महाराजांना अतिशय स्पष्ट आज्ञा दिली की 3 फेब्रुवारी 1888 रोजी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत शेगावला दाखल व्हावे. आणि इथूनच सुरुवात होते ती शेगावच्या प्रगटीकरणाची. अनेक दशकांच्या या प्रदीर्घ आणि खडतर प्रवासानंतर आपण आता पोचतोय ते या कथेच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या मुक्कामावर. शेगावात आल्याबरोबर महाराजांचा तो प्रसिद्ध आणि अखंड जप सुरू झाला. गण गण गणात बोते. या सततच्या आणि अखंड जपामुळेच तिथले स्थानिक लोक त्यांना अत्यंत प्रेमाने गिणगिणे बुवा असं म्हणू लागले. हेच ते वाक्य जे पुढे जाऊन त्यांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाची एक ओळख बनलं. आता वळूया महाराजांची शिकवण आणि त्यांचा वारसा याकडे. शेगावात प्रगट झाल्यानंतर त्यांनी नक्की कोणतं तत्त्वज्ञान दिलं आणि त्याचा एवढा प्रचंड प्रभाव कसा पडला हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. महाराजांनी आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत सुस्पष्ट अशी रचना आपल्या समोर ठेवली. ते 3 प्रमुख मार्ग म्हणजे कर्म, भक्ती आणि योग. महाराज स्वतः एक महान ब्रह्मज्ञानी आणि उच्चकोटीचे योगी होते. पण यातली सर्वात विशेष गोष्ट म्हणजे त्यांना दांभिकतेचा आणि खोटेपणाचा प्रचंड तिरस्कार होता. हे त्यांच्या अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक शिकवणीतून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. पुढे 8 सप्टेंबर 1910 रोजी महाराजांनी शेगावात देह ठेवला. पण त्यानंतर शेगाव हे केवळ एक सामान्य गाव राहिलं नाही बरं का. ते लाखो भाविकांना अविरतपणे आकर्षित करणारे एक अद्वितीय आध्यात्मिक केंद्र किंबहुना भूलोकीचं प्रतिपंढरपूरच बनलंय. या प्रवासाचा विचार करताना पोथीतील काही अत्यंत सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या ओळी आठवतात. येणे परतणे घडते इथे, चिरंजीव पण आत्मा आहे. किती सखोल अर्थ दडलाय यात. जरी भौतिक देहाचा काळ संपला असला तरी आत्म्याचं आणि महाराजांच्या अस्तित्वाचं स्वरूप हे चिरंतन आणि अमर आहे. आणि आजच्या अलोट गर्दीतही आपल्याला नेमकी हीच प्रचिती येते. हा संपूर्ण अभ्यासपूर्ण आढावा संपवताना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्कीच मनात घर करून राहतो. एखाद्या महान संताचा हा असा खडतर आणि राज्यभराचा भौगोलिक प्रवास समजून घेतल्यावर त्यांच्या अंतिम शिकवणुकीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो? शेगावचं तत्त्वज्ञान हे काही केवळ अचानक निर्माण झालेलं ज्ञान नाहीये, तर ते एका अफाट शोधाचं आणि खडतर तपश्चर्येचं फळ आहे. हे समजल्यावर त्यातील सखोलता खऱ्या अर्थाने आणि अधिक चांगल्या प्रकारे उलगडते, नाही का? या विशेष सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.